कल्याणमध्ये मराठी मुलीला बेदम मारहाण करणं आरोपी गोकुळ झाला चांगलंच महागात पडलं। आज त्याला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली। गोकुळ झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पीडित तरुणीकडून वकील हरीश नायर यांनी युक्तिवाद केला, तर आरोपीकडून वकील संजय धनके यांनी युक्तिवाद केला। कल्याण सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एम शिंदे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली। प्रत्येक वेळी हा आरोपी गुन्हे करतो, याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याला कायद्याची कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येतं। आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या हिशोबाने सीसीटीव्ही मध्ये त्यांनी त्या मुलीला मारलेलं आहे, त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याचा विनयभंग करण्याचा किंवा तिला मारण्याचा उद्देश नव्हता, सडन असं झालेलं आहे। असं काही झालेलं नाही। ती मुलगी तिकडे काउंटरला बसलेली होती। डॉक्टर जे आहेत संबंधित डॉक्टर, ते डॉक्टर एमआर सोबत बिझी होते आणि मुलगी मराठीतून त्याला बोलली की असं असं आहे, तुम्ही जरा काही वेळ थांबा। ते सांगितल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा राग आला। तो त्याला म्हणाला की हिंदीमध्ये बोल, आम्हाला समजत नाही मराठी। आणि त्या याच्यावरून मग त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यांनी त्या मुलीला जबर मारहाण केली।